सावधान! जर तुम्ही दररोज मुंबई लोकलने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्या खिशाशी आणि तुमच्या प्रवासाशी थेट संबंधित आहे. कारण आता टीसींची नजर फक्त प्लॅटफॉर्मवरच नाही तर धावत्या मुंबई लोकलच्या डब्यातही तुमच्यावर असू शकते. विना तिकीट प्रवास, चुकीचं तिकीट, सेकंड क्लासचे तिकीट घेऊन फर्स्ट क्लासमध्ये प्रवास किंवा मुदत संपलेला पास वापरून प्रवास आता तुम्हाला महागात पडू शकतो. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत दररोज लाखो प्रवासी लोकल ट्रेनने प्रवास करतात. मात्र आता रेल्वे प्रशासनाने विना तिकीट प्रवास करणाऱ्यांविरुद्ध मोठी मोहीम हाती घेतली आहे. आत्तापर्यंत अनेक प्रवाशांची अशी समजूत होती की मुंबई लोकलमध्ये तिकीट तपासणी फक्त प्लॅटफॉर्मवर, फुट ओव्हर ब्रिजवर किंवा स्टेशनच्या बाहेरच केली जाते. मात्र आता चित्र बदललंय. रेल्वेचे अधिकृत तिकीट तपासनीस टीसी आता धावत्या मुंबई लोकलच्या डब्यातही प्रवाशांची तिकीट तपासणी करत आहेत. म्हणजेच आता तुमच्या सीटपर्यंतही तिकीट तपासणी पोहोचू शकते. रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार मुंबईत विना तिकीट प्रवास रोखण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबवली जात आहे. फर्स्ट क्लास डब्बे, एसी लोकल आणि गरज पडल्यास सामान्य डब्यांमध्येही तिकीट तपासणी केली जात आहे. रेल्वेचं स्पष्ट म्हणणं आहे की प्रामाणिकपणे तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना न्याय मिळावा आणि विना तिकीट प्रवासाला आळा बसावा हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. जर तुम्ही वैध तिकिटाशिवाय प्रवास करताना आढळलात तर आता फक्त समन देऊन सोडले जाणार नाहीत, थेट दंड भरावा लागू शकतो. विना तिकीट प्रवासासाठी किमान दंड आता 500 रुपयांपर्यंत असू शकतो. याशिवाय प्रवासाचे भाडे, फरकाचे भाडे आणि रेल्वे नियमांनुसार इतर शुल्कही आकारले जाऊ शकतात. विना तिकीट प्रवास करणारे, सेकंड क्लासचे तिकीट घेऊन फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करणारे, मुदत संपलेला सीझन पास वापरून प्रवास करणारे, वैध तिकिटाशिवाय एसी लोकलमध्ये प्रवास करणारे आणि आज कोण तपासणार आहे असा विचार करणारे. जर तुम्ही रोज मुंबई लोकलने प्रवास करत असाल तर ट्रेनमध्ये चढण्यापूर्वी तुमचं तिकीट, सीझन पास, UTS मोबाईल तिकीट किंवा डिजिटल तिकीट एकदा नक्की तपासा. कारण आता तिकीट तपासणी कधीही होऊ शकते, कुठेही होऊ शकते आणि धावत्या ट्रेनच्या आतही होऊ शकते. रेल्वेची ही कडक कारवाई विना तिकीट प्रवासाला आळा घालू शकेल का? यामुळे प्रामाणिक प्रवाशांना दिलासा मिळेल का? की हा निर्णय मुंबई लोकलमधील प्रवाशांमध्ये नव्या चर्चेला तोंड फोडणार? एक गोष्ट मात्र निश्चित, मुंबई लोकलने प्रवास करत असाल तर वैध तिकिटासह प्रवास करा. कारण आता टीसींची नजर फक्त प्लॅटफॉर्मवर नाही तर तुमच्या सीटपर्यंत पोहोचली आहे. नियम पाळा, वैध तिकिटासह प्रवास करा आणि अनावश्यक दंड टाळा. पनवेलहून सुशांत पोपळे, VMW न्यूज ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई.